नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम आणि मी आलेलो आहे तुमच्यासाठी एक नवीन माहितीशीर व्हिडिओ घेऊन. तर या व्हिडिओमध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत की शिमला मिरचीचं उत्पादन किती आणि सुरुवातीपासून शिमला मिरचीला खर्च कशा पद्धतीनं होतो आणि याचं शेवटपर्यंत उत्पादन किती पद्धतीनं चालतं, किंवा याच्यामध्ये मार्केट कमी जास्त केव्हा होतं, किंवा उन्हाळ्यामध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतो, किंवा जास्त पाऊस असेल तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो, याच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. आणि सांगायची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून काय होईल, माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि अशीच नवनवीन माहिती तुम्हाला शेवटपर्यंत समजत राहील. तर मित्रांनो, हा प्लॉट आहे साधारणतः आता हा प्लॉट एंडिंगला आलेला आहे. हा प्लॉट आहे 9 महिन्यांचा आणि मित्रांनो 9 महिने या प्लॉटला आपण कंटिन्युअसली चालवलेला आहे आणि या प्लॉटमध्ये उत्पन्न सध्या 8 लाख प्लस गेलेलं आहे. आणि हे क्षेत्र आहे मित्रांनो 21 गुंठ म्हणण्यापेक्षा अर्धा एकर, 21 गुंठ क्षेत्र आहे मोजलेलं आहे. हे क्षेत्र आहे अर्धा एकर आणि या अर्ध्या एकरामध्ये 7 लाख उत्पन्न झालेलं आहे आत्तापर्यंत. ही व्हरायटी आहे इंडस 11 आणि याच्यामध्ये आपण याला स्टार्टिंगपासून खूप चांगल्या पद्धतीनं चालवलेलं आहे. आणि आता सध्या आहे फेब्रुवारी महिना, तर आता इथून पुढे उन्हाळ्याचे दिवस. तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला लागण कशा पद्धतीनं करायचे किंवा कशा पद्धतीनं झाडं लावायचे याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला मी हा प्लॉट जो आहे तो कशा पद्धतीचा आहे आणि याच्यामध्ये सेटिंग किंवा याच्यामध्ये उत्पादन किती निघालं किंवा एका झाडाला फळ किती निघालं याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर चला, पहिलं तुम्हाला मी हा संपूर्ण क्षेत्र आणि संपूर्ण प्लॉट दाखवून येतो, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघण्यास पुढील माहिती आणि जे काय आपण सांगणार आहोत ते तुम्हाला एकदम मदत मिळेल आणि तुम्हीही अशा पद्धतीचं चांगलं उत्पादन घेऊ शकताय. आणि शिमला मिरची क्षेत्रामध्ये तुम्हीही खूप चांगल्या पद्धतीनं आपलं उत्पादन वाढवून एक स्वाभिमानी शेतकरी म्हणून किंवा एक चांगला शेतकरी म्हणून स्वतःचं नाव तुम्ही क्रिएट करू शकताय. तर चला मित्रांनो, दाखवतो तुम्हाला प्लॉट कशा पद्धतीचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा प्लॉट सध्या 9 महिने टेकलेला आहे आणि या प्लॉटमध्ये खूपच चांगल्या पद्धतीची सेटिंग वगैरे अजूनपर्यंत शेवटपर्यंत खूपच चांगली सेटिंग अजूनही दिसून येते. हे बघू शकता तुम्ही फळं कशा पद्धतीनं आतमध्ये आहेत याच्यामध्ये. हा प्लॉट इंदापूर तालुक्यातील आहे मित्रांनो आणि या प्लॉटला आपण सुरुवातीपासून आपलं मार्गदर्शन आहे तसेच याला कन्सल्टिंग आपण स्वतः केलेलं आहे. तर आता सध्या हा प्लॉट बघू शकता तुम्ही नेटला टेकत आलेला आहे. खूपच थोडंसं अंतर राहिलेलं आहे, याच्यामध्ये 1 इतीचं अंतर राहिलेलं आहे. इथूनही अजून या प्लॉटला आपण कमीत कमी 2 ते 3 महिने चालवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्याला चांगलं उत्पादन मिळून याचा चांगला फायदा होईल. तर मित्रांनो, या प्लॉटमध्ये साधारण तोडे कसे व्हायचे, तर काही तोडे 3 टनाचे तर काही तोडे 4 टनाचे व्हायचे. कारण 20 गुंठ क्षेत्र असूनही आपण याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन काढलं. तोडेही खूप चांगल्या पद्धतीचे काढले याच्यामध्ये. 4 टन तोडा म्हणजे जोक नाही आहे अर्ध्या एकरामध्ये. तर मी तुम्हाला बाकीची माहिती सगळी संपूर्ण सांगणार आहे. व्हिडिओला लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, आताच तुम्हाला मी प्लॉट दाखवला आणि कशा पद्धतीचा प्लॉट आहे तुम्ही बघितला. तर मित्रांनो, या प्लॉटमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 7 लाख प्लस उत्पन्न गेलं आणि या प्लॉटचे तोडे 4-4 टनाचे आपण तोडे काढले याच्यामध्ये. तर कशा पद्धतीने याचं उत्पन्न निघलं, तर सुरुवातीला सांगायचं झालं तर ही लागण सुरुवातीला जेव्हा केली तेव्हा लागणीला आपण स्टार्टिंगपासून एकदम असं चांगल्या पद्धतीचं कन्सल्टिंग करत आणलं होतं. तेव्हा प्लॉट थोडासा नॉर्मली एकदम आता स्टार्टअप जेव्हा झालं होतं या प्लॉटचं, तेव्हा याच्यामध्ये 700-800 किलो माल निघू लागला हळूहळू. आणि ही इंडस 11 व्हरायटी, त्याला चांगल्या पद्धतीने सांभाळली ना ही व्हरायटी, तर खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपल्याला देऊन जाते. तर शिमला मिरचीमध्ये उत्पादन किती राहू शकतं, तर जास्तीत जास्त उत्पादन मित्रांनो अर्ध्या एकरामध्ये आपण चांगलं चांगलं उत्पादन जर काढायचं म्हणलं तर 40 ते 45 टनापर्यंत आपण याला टेकवू शकतो नेऊन. आणि 1 एकरी म्हटलं तर 80 ते 85 टनापर्यंत आपण चांगल्या पद्धतीचं ॲव्हरेज काढू शकतो. आणि मित्रांनो, व्हरायटी आपण इंडसच निवडली पाहिजे. जर आपण पहिल्यांदा शिमला लावत असेल तर इंडस 11 ही व्हरायटी तुमच्यासाठी बेस्ट राहील. कारण या व्हरायटीला तुम्ही जर बघायला गेले तर वर्षातले 12 महिने रेट हिचा चांगल्या पद्धतीचा असतो. किंवा म्हणण्यापेक्षा रेट जर शिमला मिरचीचा तुम्ही रेट बघत असाल तर रेट जास्तीत जास्त 30 रुपयेपर्यंत आत येऊ शकतो, परंतु 30च्या आत येणार नाही. आणि ही जी मिरची आहे मित्रांनो, ही 75 रुपये किलोनी मिरची गेलेली होती सुरुवातीला. याचे 3-4 तोडे 75 रुपये किलोनी गेले, काही तोडे 50 रुपये किलोनी गेले, काही 40 रुपयांनी गेले आणि सध्या ही मिरची 30 रुपये किलोने अजून पण मार्केटमध्ये चालते. म्हणजे मित्रांनो, उत्पादन घ्यायचं असेल तर एक चांगल्या पद्धतीचं आपलं नियोजन असणं खूप गरजेचं आहे.
आणि या नियोजनासाठी आम्ही आहे तुमच्यासाठी ऑनलाईन शेड्यूल आपण प्रोव्हाइड करतोय शेतकऱ्यांना. ऑनलाईन शेड्यूल देतोय आपण. तसेच जर आपल्या एरियामध्ये जवळपास कुठे असेल आपल्या ॲड्रेसनुसार आम्ही जर तिथं येत असू प्रत्यक्षात, तर मित्रांनो तसंही आमचं तुम्हाला सहकार्य राहील आणि ऑनलाईन शेड्यूलही आपले तुम्हाला दिले जातील. तर मिरची लावल्यानंतर या टोटल प्लॉटमध्ये आतापर्यंत उत्पादन मित्रांनो झालेलं आहे 35 टनालाही गेलं टोटल प्लॉट. आणि याचं उत्पादन 7 लाख रुपये सध्या झालेलं आहे. मिरची कधी 75, कधी 80 रुपयानेही मिरची गेलेली मार्केटमध्ये. त्यामुळे शेतकरी खूप समाधानी आहेत. आणि अर्ध्या एकरामध्ये यांनी हे सगळं नियोजन केलं होतं आणि यांनी मिरची फर्स्ट टाइम लावली होती. आणि नेटला वगैरे जर खर्च म्हणायचं झालं तर या नेटला टोटली अर्ध्या एकराला याला 45,000 रुपये नेटला गेले. काठी आणि खेळ हे ते टोटली बाकीचा खर्च धरून मिरची चालू होईपर्यंत 1.5 लाख रुपयाच्या घरात खर्च जातो. 1.5 लाख रुपयेपर्यंत धरून चाला तुम्ही, जेणेकरून त्याच्यामध्ये तुमचं मल्चिंग आलं, ड्रीप आलं, रान नीट करणे आलं, तसेच नेटचा खर्च, काठी, तार किंवा हे जे बांधणीचा खर्च हे जे मिरची चालू होईपर्यंत टोटली 1.5 लाख रुपये अर्ध्या एकराला यांनी खर्च केले होते. आणि त्याच्यातून पहिल्याच तोड्यामध्ये यांना 1 लाख रुपयाचं उत्पादन निघालं होतं. आणि हळूहळू नंतर वाढत 2 ते 3 तोड्यामध्ये टोटली खर्च निघाला. आणि तिथून पुढे राहिलेले तोडे जे आहेत ते निव्वळ प्रॉफिट आहे. तर हे जे 7 लाख म्हणतो मी तुम्हाला, ते 7 लाख निव्वळ प्रॉफिट आहे. आणि उत्पादन म्हणजे त्याचा खर्च तो बाजूला ठेवला आणि 7 लाख रुपये हे शेतकऱ्याचं निव्वळ नफा राहिलेला आहे. आणि इथून पुढे 2 महिने आपण चालवणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्याला अजून थोडंसं उत्पादन मिळून एक चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळून जाईल. तर अशीच जर शिमला मिरची तुम्हाला करायची असेल तर आपल्या नंबरवर कॉल करा, तुम्हाला माहिती मिळून जाईल. तसेच आपले ऑनलाईन शेड्यूलही तुम्हाला मिळतील. किंवा तुमच्या मिरचीमध्ये काही समस्या असतील तर त्या समस्याचंही तुम्हाला निराकरण केलं जाईल. आपला व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही व्हॉट्सअपला आपले जर मेसेज केला तर तुम्हाला 5 मिनिटाच्या आत रिप्लाय दिला जातो. कारण आपण तशी शेतकऱ्यांसाठी सुविधा ठेवलेली आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन माहितीशीर व्हिडिओसोबत. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. तुम्हाला काही कोणत्या पद्धतीची शंका असेल तर नंबरवरती कॉल करू शकताय, तसेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.